हाय फ्रेंड्स. तर आज आपण बघूया काही अमेझिंग किचन टिप्स. तर आजचा व्हिडिओ कंप्लीट लास्टपर्यंत बघा. चॅनलवर फर्स्ट टाईम मला असाल, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन फ्री आहे, त्याचे काही पैसे लागत नाही. तर आत्ता सबस्क्राईबच्या बटनवर लगेचच क्लिक करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आपली फर्स्ट किचन टिप बघूया. बरेचदा काय होतं की आपण छोले राजमा वगैरेला भिजत घालायला विसरतो रात्री, आणि नेक्स्ट डे आपल्याला मॉर्निंगमध्ये रेसिपी बनवायची छोलेची किंवा राजमाची, आणि राजमा छोले भिजायला खूप वेळ लागतो. म्हणजे नॉर्मली मटकी मूग वगैरे पटकन भिजून होतात, पण राजमा वगैरे वेळ लागतो जास्त. आणि जर असं झालं तुम्ही कधी विसरलात तर सकाळी उठल्यानंतर काय करायचं, पटकन आहे ना तो राजमा भिजत घालायचा लगेचच. जरी तुम्हाला दुपारी जेवणासाठी राजमाची भाजी पाहिजे असेल आणि ती भिजत घालायला विसरला असाल तरीसुद्धा तुमची ती भाजी रेडी होऊ शकते. आता इथे मी ना राजमा चांगला धुतलेला आहे आणि चांगला धुवून घ्यायचा, आणि मग नंतर राजमा भिजत घालायचा, पण आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. ठीक आहे, गरम पाणीच यूज करा, थंड पाणी नका, कारण की थंड पाण्यात टाकला तर राजमा काय तो चांगला भिजणार नाही. म्हणून गरम पाणी यूज करा. गरम पाण्यात भिजत घातला ना तर पटकन तो राजमा भिजतो चांगला. आणि जसा आपण एरवी राजमा 7-8 तास ठेवतो भिजायला, तसाच तो राजमा होतो 1 तासामध्ये. पण मी सांगेन की 1 तास नको, तुमच्याकडे जर वेळ असेल तर चांगले 2 तास तरी त्याला भिजवून द्या गरम पाण्यामध्ये. किंवा तुम्ही असं करू शकतात की राजमा हा लास्टला तुम्ही बनवू शकता. राजमा किंवा छोले ज्याची तुम्हाला भाजी बनवायची ती लास्टला तुम्ही बनवा. बाकी तुम्ही रेसिपीज ज्या काही तुम्हाला करायच्या त्या पहिले स्टार्ट करून घ्या आणि मग लास्टला तुम्ही करू शकता. तर असं राजमा किंवा छोले भिजत घालायला विसरला असाल तर 3 ते 4 तासामध्ये सुद्धा राजमा चांगला भिजून होतो. तर ही टिप कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता आपण ना सेकंड टिप बघूया. आपण डेली मिक्सर ग्राइंडर यूज करतो, आणि काय होतं की त्याच्या त्या ब्लेड्स आहे ना डल होतात, त्याचा शार्पनेस कमी होतं, आणि मग आपल्याला काही ग्राइंड करायचं असेल त्याच्यामध्ये तर ते छान असं ग्राइंड होत नाही, त्याची पेस्ट होत नाही. तर त्यासाठी अगदी सोपा उपाय तुम्ही करू शकता. काय करायचं, मी इथे ॲल्युमिनियम फॉईल घेतलेला आहे. ॲल्युमिनियम फॉईल मी किचनमध्ये यूज नाही करत, कोणत्याच गोष्टीसाठी यूज नाही करत, कारण की ते सेफ नाही आहे. पण आर्ट्स अँड क्राफ्टसाठी वगैरे बरेचदा ॲल्युमिनियम फॉईल लागतं, त्यामुळे माझ्या घरी असतं ॲल्युमिनियम फॉईल. तर या ॲल्युमिनियम फॉईलचं काय करायचं, या फॉईल पेपरचे ना असे बॉल्स बनवायचे, छोटे छोटे बॉल्स बनवायचे, आणि हे बॉल्स आहे ना असे त्या ग्राइंडरमध्ये टाकायचे, आणि ग्राइंडरमध्ये टाका आणि मग थोडा वेळ ग्राइंड करायचं. म्हणजे असं केल्याने पण तुमच्या ज्या ब्लेड्स आहे मिक्सर ग्राइंडरच्या त्या शार्प होतील. तर ही ॲप नक्की तुम्ही ट्राय करून बघू शकता. स्टीलचा चॉपिंग बोर्ड तुमच्याकडे असेल तर तुमच्या पण लक्षात आला असेल हा प्रॉब्लेम. स्टीलचा चॉपिंग बोर्ड काय असतो की खूप असा बारीक स्लिम असतो, आणि तो आपण किचन प्लॅटफॉर्मवर ठेवला ना तर काय होतं, तो खूप असा मूव होतो, सारखा तो सरकत राहतो, एक राहत नाही असं नीट. कारण की आपण जर तुम्ही यूज केला असेल वुडन चॉपिंग बोर्ड, तर वुडन चॉपिंग बोर्ड कसा थोडासा थिक असतो, त्यामुळे तो जास्त असा हलत नाही. पण स्टीलचं चॉपिंग बोर्ड काय होतं, जास्त हलतो तो. तर असं प्रॉब्लेम तुम्हालाही होत असेल चॉपिंग करताना, आणि स्टीलचा चॉपिंग बोर्ड असेल तर त्यासाठी सिम्पल हॅक आहे. काय करायचं, चॉपिंग करायच्या आधी ना चॉपिंग बोर्डच्या खाली आहे ना असा एखादा नॅपकिन किंवा किचन टॉवेल वगैरे टाका, आणि मग त्याच्यावर चॉपिंग बोर्ड ठेवा. म्हणजे काय होईल की तो चॉपिंग बोर्ड आहे ना अजिबात हलणार नाही, आणि मग तुम्ही प्रॉपरली त्या चॉपिंग बोर्डवर चॉप करू शकता काही चॉप करायचं असेल तर. व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा. सुरी, सीझर, पिलर ह्यांचं शार्पनेस कमी झालं असेल, ह्याची धार वगैरे कमी झाली असेल तर अगदी सिम्पल टिप आहे. काय करायचं, स्क्रबर घ्यायचा. स्क्रबर हा नवीनच पाहिजे, जुना यूज केलेला स्क्रबर अजिबात घेऊ नका. नवीन स्क्रबर घ्यायचा, आणि नवीन स्क्रबरवर हे सुरीनी जसं मी करते ना तसं करायचं आहे. थोडंसं असं शार्पनेस तुम्ही असं वाढवण्यासाठी आहे ना थोडंसं ना असं सुरी ह्याच्यावर फिरवायची अशी, म्हणजे तुम्ही अशी फिरवत राहाल, थोडा वेळ फिरवायची, म्हणजे ह्याचा शार्पनेस नक्कीच ह्या सुरीचं वाढेल. कातर असेल तर कातरीची धार पण कमी झाली असेल ना तर तरीसुद्धा तुम्ही असं करू शकतात. या स्क्रबरवर असं कातर फिरवायची,
म्हणजे मग तुमच्या कात्रीची धार वाढेल. किंवा पिलरचं पण तुम्ही करू शकता. पिलर पण काय होतं, थोडं यूज करून करून थोडंसं डल होतं ते. तर स्क्रबरनी पण तुम्ही असं सुरीची वगैरे धार वाढवू शकता. तर आजचा हा किचन टिप्सवरचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चल बाय.